मंगलम सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीज नियुक्त करणे आहे। तसेच सिक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहेत। वयोमर्यादा 18 ते 50। कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा। प्रभाग क्रमांक 12 कलेक्टर पट्ट्यात विनोद वाघ यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला कामांचा शुभारंभ। शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने प्रभाग 12 कलेक्टर पट्टा अयोध्या नगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न करण्यात आले। महानगरपालिका निवडणुकी विकास कामांच्या मुद्द्यावर लढविण्यात आली असून त्या अनुषंगाने निवडणूक प्रचार काळात प्रभागातील नागरिकांना विकास कामाबाबत जे काही आश्वासने दिली आहेत ते शिवसेना नगरसेवकांकडून पूर्ण करण्यात येतील असा विश्वास शिवसेना महानगर प्रमुख विनोद वाघ यांनी बोलताना व्यक्त केला। त्याचाच एक भाग म्हणून अयोध्या नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कामांमुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार तसेच नागरिकांच्या दैनंदिन सोयी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे। या प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख विनोद वाघ, नगरसेवक दत्ता चौधरी, शरद पाटील, शिवाजी दाभाडे, संजय महाले, जिभाऊ पाटील, सुनील मामा अहिरे, उपशहर प्रमुख यशपाल बागुल, गजेंद्र माळी, भाऊडू पाटील, कैलास माळी, अजय दाभाडे, जय पाटील, दीपक वडगे, पिंटू महाले, संतोष गवळी, श्याम जाधव, सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। होणाऱ्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 12 येथील अयोध्या नगर या भागामध्ये आज 26 जानेवारीचं औचित्य साधून आपले सर्वांचे मार्गदर्शक शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मागील काळातच या रस्त्याला मंजुरी मिळालेली होती, परंतु आचारसंहिता असल्या कारणास्तव आपण या रस्त्याचं भूमिपूजन करू शकलेलो नाही। परंतु आज जे नवनिर्वाचित सर्व आमचे त्याचबरोबर अयोध्या नगर परिसरातील आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांच्या स्थानिक जनतेच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन संपन्न होत आहे। जवळपास 5 मीटर रुंदीचा हा रोड 50 लाख रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि निवडणुकीच्या काळातच आम्ही जो काही अयोध्या नगर या परिसरात शब्दप्रयोग केला होता, ही निवडणूक आम्ही विकासाच्या मार्गदर्शनाने आणि विकासावरच लढवली होती आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या 4 उमेदवारांच्या वतीने जी काही आम्ही आश्वासनं या परिसरात दिलेली आहे की येणाऱ्या काळात आम्ही विकास या भागातला खुंटलेला विकास आम्ही पूर्ण करू आणि त्या अनुषंगाने सर्वात प्रथम काम आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पहिलं काम संपन्न करीत आहोत। या गोष्टीचा मला एक वैयक्तिक आनंद होत आहे, कारण की या भागामध्ये भुयारी गटारीचं काम संपन्न झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी रस्त्याची नादुरुस्ती झालेली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आपण काँक्रीट रस्त्याचं नियोजन करणार आहोत। येणाऱ्या काळात आमचे नवनिर्वाचित जेवढे नगरसेवक तिघं निवडून आलेले आहेत, प्रत्येकाच्या निधीतून या भागामध्ये भरीव विकास कामं आम्ही करू असं आश्वासन मला अयोध्या नगर परिसरातील सर्व नागरिकांना द्यावं असं वाटतं। आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर मी स्थानिक जे रहिवासी इथं उपस्थित आहेत, जिभाऊ पाटील असतील, संजू भाऊ असतील, भाऊडू भाऊ आहेत, मी आपल्याला विनंती कर आमचे विभाग प्रमुख सुनील मामा देखील इथं आहेत, मी आपल्याला विनंती करतो की काम चालू असताना काम दर्जेदार पद्धतीने झालं पाहिजे, गुणवत्तेने झालं पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची। कुठे अडीअडचण आल्यास आपण आपल्याला या ठिकाणी सूचना करावी असं देखील मी आपल्याला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।